एकंदरीत आम्हाला 24 लाईफ एक्झॉटिका हा एकदम छान प्रोजेक्ट वाटला. आम्ही सकाळी आलो, दुपारी फ्लॅट बुक केला. नमस्कार, मी अभिजित थोरात. मी रुपाली थोरात. ॲक्च्युली 24 लाईफबद्दल बोलायचं म्हटलं तर म्हणजे हा एरिया आमच्यासाठी नवीनच होता. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आलो इथे पाहायला तर म्हणजे फ्लॅट तर आवडलाच आम्हाला. पहिल्या याच्यातच आवडून गेलं होतं. 3 BHKच आम्हाला घ्यायचं होतं आणि किचनसुद्धा मला म्हणजे जे माझ्या डोक्यात होतं तसंच मला इथे मिळालं. नंतर स्कूल पण जवळ आहे, म्हणजे रोड पण मोठे मोठे आहेत. त्याच्यामुळे मला तर खूप आवडून गेला. त्याच्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी आलो आणि पहिल्या दिवशीच एकंदरीत आम्हाला 24 लाईफ एक्झॉटिका हा एकदम छान प्रोजेक्ट वाटला. आम्ही सकाळी आलो, दुपारी फ्लॅट बुक केला. सेल्स टीम व्यवस्थित होती. त्यांनी जे काही डिटेल्स आहे ते संपूर्ण दिले. जे काही इथं उपलब्ध होतं ते त्यांनी जे काही सांगितलं त्यात काही हिडन नव्हतं. व्यवस्थित एक्सप्लोर केलं त्यांनी. आम्हाला हा सॅम्पल फ्लॅट दाखवला, बिल्डिंगमध्ये एक दाखवला नेऊन. त्यामुळे आम्ही विदिन 2 आवर्समध्ये हा फ्लॅट आमचा 3 BHK आम्ही बी बिल्डिंगमध्ये बुक केला. आणि बुक करण्यामध्ये इथे बऱ्याच गोष्टी आहेत. वेदर अजून चांगलं आहे, एन्व्हायरमेंट चांगलं आहे, इथे रस्ते मोठे आहेत, स्कूल्स आहेत, हॉस्पिटल जवळ आहेत, बाकीच्या गोष्टी जवळ आहे, भाजीपाला असेल, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, स्कूल्स, एज्युकेशन, क्लासेस, अदर ॲक्टिव्हिटीज, हायवे टच आहे. आणि त्यामुळं आम्ही पटकन हा बुक केला. त्यानंतर जो काही नेक्स्ट पोर्शन होता, जसं की सेल्स टीम नेक्स्ट पोर्शनमध्ये, तर त्यांनी जे काही कोऑर्डिनेशन होतं प्रत्येक गोष्टींसोबत, आमचं लोन असेल, बाकीच्या गोष्टी असतील, डॉक्युमेंटेशन असतील, एकदम क्विकली हे झालं. विदिन 2 वीक्समध्ये आमचं रजिस्ट्रेशन होऊन डॉक्युमेंट्स, पेमेंट्स व्यवस्थित अगदी आमच्यापर्यंत आलीत. आणि त्यानंतर जर स्पेसिफिक ह्या फ्लॅट किंवा या प्रोजेक्टबद्दल जर बोलायचं झालं तर यांनी खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे. जसं की दरवाजापासून सुरुवात केली तर त्याला रबर जे असतील दरवाजाला, त्यानंतर सेम क्वालिटीचे दरवाजे जनरली आपल्याला दुसरीकडे पाहायला मिळत नाही, पण इवन वॉशरूम्सला पण एक जो फ्रंटचा दरवाजा आहे त्याच क्वालिटीचे दरवाजे तिथे आहेत. हॉलबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही कुठल्याही डायमेन्शननी बघितलं, इन्क्लुडिंग युअर डायनिंग एरिया, तुम्ही आडवा बघा किंवा उभा बघा, तो ऑलमोस्ट सेम आहे. सो एक प्रिसाइज आणि मोठा असा हॉल तुम्हाला इथे दिसतो. किचन एरिया मस्त आहे. किचन ओटा जो लेडीजचा एकदम हार्ड पॉइंट असतो किंवा एक हृदयाजवळचा असतो, तो पाहता क्षणी तिथं गेले की डिसाईड होतो की ओके मला घेऊन टाकायचं आहे. बटरफ्लाय कन्सेप्ट आहे इथे, जेणेकरून तुमच्या किचन एका साईडला आहे, बाकीच्या रूम्स एका साईडला आहेत, 2 बेडरूम समोरासमोर आहेत. तिथं म्हणजे जो काही लॉबी स्पेस बऱ्याच ठिकाणी अननेसेसरी वेस्ट होतो तो नाही आहे. त्यानंतर जी काही बाल्कनी आहे ती कंबाईन आणि मोठी आहे, जरा युनिक कन्सेप्ट आहे. तुम्हाला एखादं छोटंसं गॅदरिंग जरी तिथे करायचं ठरलं तरी तुमचे 25-30 माणसं आरामात बसू शकतात. रूम्स मोठ्या आहेत. खिडक्यांचं एक युनिक यांनी स्ट्रक्चर केलेलं आहे की ज्यामध्ये त्यांनी ऑलरेडी सिटिंग एरिया दिलेला आहे. आय थिंक तो 10 इंचेस आहे. सो जर थोडा पुढचा विचार केला तर फर्निचरमध्ये तो मोठा होऊन तिथं एक नॉर्मल सिटिंग आउट एरिया एकदम बेस्ट होईल. आणि सेम कन्सेप्ट त्यांनी असं नाही केली की एकाच रूम मध्ये दिली, त्यांनी सगळ्या विंडोजला सेम कन्सेप्ट दिलेला आहे. हाईट एक चांगली आहे आणि ज्या काही टाईल्स वगैरे यूज केलेले स्पेसिफिकली त्या नॉन स्किडी आहे आणि मटेरियल जे यूज केलेलं आहे प्लंबिंग वगैरे साठी ते एकदम बेस्ट आहे. त्याच्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन मध्ये माझा आय थिंक हा 3rd फ्लॅट आहे, पण मी फर्स्ट डे मध्ये 2 आवर्स मध्ये घेतलेला हा एकदम क्विक डिसिजन झालेला आहे या फ्लॅटचा. आणि त्यानंतर आम्ही परत एक 1.5 महिन्यामध्ये दुसराही 2 BHK इथे बुक केलेला आहे आमच्या आईबाबांसाठी. सो नाऊ वी कॅन से दॅट वी आर विथ 24 लाईफ फॅमिली.